जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, आता तुम्ही डेमोमध्ये पाहिलेल्या प्रकारे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन म्हणजे आपलं कॅपकट आणि दुसरं ॲप्लिकेशन कॅपकट ॲप चालवायला जो सुपर VPN लागतो ना, तो ॲप्लिकेशन घ्यायचा आपल्याला प्ले स्टोअरवरती. तो आरामात भेटून जाईल आणि आपलं कॅपकट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आरामात भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तो एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्गवरती झालेला आहे, तसंच एकदम न्यू जबरदस्त कॉन्टेंट म्हणजे जबरदस्त ह्याच्यावरती झालेलं आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सुपर VPN ॲप्लिकेशन ओपन करून त्यातला सिंगापूरचं VPN कनेक्ट करून आपल्या कॅपकटला आहे ना ओपन करून घ्यायचे. त्यानंतर इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करून मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना ऑल मटेरियलमध्ये, तो व्हिडिओ इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हे ब्लँक व्हिडिओ दिसेल मित्रांनो. त्यानंतर ॲडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आपल्या ऑल मटेरियल ते आहे ना, त्याची सुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ना आपल्याला आपल्या वेबसाईटवरती घेऊन जाईल. त्या वेबसाईटवरती खाली स्क्रोल केल्यानंतर ना 40 ते 50 सेकंदाचा एक टायमर दिसेल. ते टायमर संपल्या आपलं ऑल मटेरियल डाउनलोडची लिंक आहे ना ती भेटून जाईल. त्यामध्ये आपल्याला हा ब्लँक ऑडिओ दिसणार आहे, व्हिडिओ दिसणार आहे मित्रांनो. ब्लँक म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे काही देखील नसणार आहे, फक्त असं ऑपिसिटी पूर्ण कम केलेलं असणार आहे. तर अशा प्रकारचा ब्लँक व्हिडिओ असणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्यानंतर जी PNG आहे ना ती शायरीवरी लिहिलेली, त्याची PNG एक असणार आहे मित्रांनो. ते दोन तेवढे असणार आहे, ते डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून याचा ऑडिओ आहे ना तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केल्या अशा प्रकारे ह्याचा व्हिडिओ आणि ऑडिओ आहे ना तो वेगळं होऊन जाईल. आता ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ना आपल्याला बारकाईने हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचे मित्रांनो, कारण आता मी जे व्हिडिओमधले बीट्स असतात ना ते बीट्स सांगणार आहे मित्रांनो. जर तुम्ही बीट्स मनाने ॲड केला तर चुकू शकतील. मी पूर्ण एकदम कडकमध्ये बीट्स तुम्हाला सांगणार आहे, तर सेकंद आणि फ्रेम सांगणार आहे मी प्रत्येक व्हिडिओसारखं. तर तशा प्रकारे तुम्ही बीट्स व्हिडिओच्या शेवटपर्यंत काळजीपूर्वक ॲड करायचं आहे. तर सगळ्यात पहिली बीट आहे ती म्हणजे 4 सेकंद 27 फ्रेमवरती आहे. तर अशा प्रकारे पहिल्यांदा लेअरला मोठं करून घ्यायचं आहे. त्यानंतर 4 सेकंद 27 फ्रेमवरती जायचं आहे. तरी ते 26 हे 28 हे मधलं जे डॉट आहे ना ते मधली संख्या धरायची म्हणजे 27. तर आता इथे 4 सेकंदवरती यायचं मित्रांनो. त्यानंतर 27 फ्रेमवरती आल्यानंतर ऑडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक बीट्स नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून इथे ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता आपली दुसरी बीट असणार आहे ती 6 सेकंद 12 फ्रेमवरती असणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे 6 सेकंद निवडायचं, म्हणजे 6 सेकंदापर्यंत यायचं आहे मित्रांनो. इथे 6 सेकंदवरती आल्यानंतर इथे 12 फ्रेमवरती जायचं आहे. वरी इथे 6 सेकंद आले, तर खाली 12 फ्रेम आलेलं आहे. याच्यावरती आल्यानंतर ना बीट्सवरती क्लिक करून ॲड बीटवरती क्लिक करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तिसरी बीट असणार आहे आपली 7 सेकंद 28 फ्रेम. तर त्यासाठी आपल्याला 7 सेकंदवरती यायचं आहे. त्यानंतर इथे 28 फ्रेमवरती यायचं आहे. त्यानंतर बीटवरती क्लिक करून ॲड बीटवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आता त्याच्या पुढची बीट म्हणजे चौथी बीट असणार आहे आपली 9 सेकंद 12 फ्रेमवरती. 9 सेकंदवरती येऊन 12 फ्रेमवरती यायचे. त्यानंतर इथे 9 सेकंद इथे 12 फ्रेम. त्यानंतर बीटवरती क्लिक करून ॲड बीटवरती क्लिक करायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. तर अशा प्रकारे आपला जे बीट आहेत ना ते सगळे बीट्स ॲड होऊन जातील. तर आता मी एक वेळेस तुम्हाला प्ले करून दाखवतो. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत 4च बीट्स आहेत मित्रांनो. ते 4 बीट ॲड केल्यानंतर ना आपल्याला व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेसचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपला जो काही इमेज आहे ना तो इथे सिलेक्ट करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला मी हा इमेज आहे ना तो सिलेक्ट करतो. त्यानंतर 2 बोटांनी असं मोठं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी ऑपिसिटी मागं कम केली होती ना ती वाढवून घेतो फुल. त्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला आता जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तर ते बीट दिसण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून आपल्या मेन व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे, ते बीट्स आरामात आपल्याला दिसून जातील. तर अशा प्रकारे आता इथे पहिली बीट आहे बघू शकता मित्रांनो. तर इथे येऊन स्प्लिटवरती क्लिक करून त्यानंतर पुढच्या बीटवरती यायचे. त्यानंतर इथे देखील येऊन स्प्लिट करायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या बीटवरती येऊन स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे स्प्लिट करून टाकायचं आहे. प्रत्येक बीटवरती स्प्लिट करायचं मित्रांनो. तर अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर ना आपल्याला आहे ना
इथे पहिल्यांदा आपल्याला ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यावं लागणार आहे. तर ट्रान्झॅक्शन ॲड करण्यासाठी आपल्याला आहे ना, जी पहिली बीट होती ना तिथे स्प्लिट केलं ना, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून आपल्याला खाली स्क्रोल करून इथे एक ह्याचा ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल पुल आउटचा ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक, त्याची लेंथ आहे ना आणखी एकदा त्याच्यावरती क्लिक करून त्याची लेंथ 0.3 सेकंद ठेवून अप्लाय टू ऑल नावाच्या ह्या बॉक्साला म्हणजे एनेबल म्हणजे टिक करून द्यायचं आहे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर आरामात सगळ्या जागी ह्या ट्रान्झॅक्शन ॲड होऊन जाईल. ट्रान्झॅक्शन ॲड झाल्यानंतर ना पहिल्या लेअरवरती म्हणजे मेन पहिली जी लेअर आहे त्या लेअरवरती यायचं आहे. त्या पहिल्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला कॉम्बोमध्ये यायचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंगमध्ये आपल्याला झूम 1 नावाचा ट्रान्झॅक्शन पाहायला भेटेल. ह्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. त्यानंतर 2 नंबरच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये व्हायब्रेशनमध्ये येऊन आपल्याला क्रॉस शेक नावाचा ॲनिमेशन ॲड करून आपल्याला याची लेंथ 0.5 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्स वरती जाऊन इनमध्ये ग्लिचमध्ये येऊन आपल्याला इथे याचा ड्रॉप डाऊन असं काहीतरी आहे मित्रांनो, तो ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा. सॉरी, ड्रॉप डाऊन नाही. तर मित्रांनो ते इनमध्ये ग्लिचमध्ये आपल्याला ड्रॉप डाऊन नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून याची लेंथ 0.7 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला इनमध्ये बेसिकमध्येच आपल्याला पेडलिंग नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. हा पेडलिंग बघू शकता. ॲनिमेशनमध्ये जाऊन आपण इथं सर्च करून घेऊया मित्रांनो. सर्चमध्ये आल्यानंतर ना PADDLING पेडलिंग नावाचं ॲनिमेशन सर्च करून सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर कॅन्सलवरती क्लिक करून इथे आपल्याला बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. त्यानंतर लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला व्हायब्रेशन ह्या सेक्शनमध्ये अनफोल्ड नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून याची लेंथ 0.5 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सगळे ॲनिमेशन्स ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. तर ते इफेक्ट ॲड करण्यासाठी इफेक्ट्स या सेक्शनमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून इथे आपल्याला ह्या लाईट ह्या सेक्शनमध्ये गॉड रेज नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. इथे आपण सर्च करू शकतो. इथे जर तुम्हाला सापडल्यानंतर गॉड रेज नावाचा हे सर्च करून तुम्ही हा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत याची लेंथ ठेवून आपल्याला ॲडजस्टवरती क्लिक करून याचा ग्लो आहे ना तो 0% ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आणखी एकदा व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईटमध्ये नाही ते आपल्याला ह्या इंट्रो अँड आउट्रो ह्या सेक्शनमध्ये डायमंड झूम नावाचं एक ॲनिमेशन इफेक्ट बघायला भेटेल. ते जर इथं जर सापडले सर्चमध्ये येऊन DIAMONDZOOM डायमंड झूम नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून तो ते जिथपर्यंत ॲड होतं ते आपोआप ॲड होऊ द्यायचं. म्हणजे 3 सेकंदपर्यंत आपोआप ॲड होऊन जाईल. त्याला कम जास्त काही करायचं नाही. त्यानंतर आपल्या पहिल्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टीमध्ये यायचं आहे. पार्टीमध्ये आल्यानंतर ना आपल्याला इथे शेक नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. SHAKE शेक अशा प्रकारे तुम्ही सर्च देखील करून घेऊ शकता. सर्च केल्यानंतर ना आपल्याला हा शेक नावाचा इफेक्ट आरामात भेटून जाईल. इथे हुडकायचं आहे मित्रांनो शेक. त्यानंतर याला ॲड करून त्या पहिल्या बीटपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड 30च्या आसपास ठेवून इंटेन्सिटी 10च्या आसपास ठेवायचं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आणखी एकदा पहिल्याच बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टीमध्ये आपल्याला ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट इथे सर्च देखील करून घेऊ शकतो आपण. ब्लॅक फ्लॅश 2 अशा प्रकारे. त्यानंतर नाही ते सर्च केल्या 1 नंबरला हा इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला देखील पहिल्या बीटपासून व्हिडिओ शेवटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची जी इंटेन्सिटी आहे ना ती 10% ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आणखी एकदा पहिल्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन आपल्याला ट्रेंडिंगमध्ये क्रोमॅटिक नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. जर ट्रेंडिंगमध्ये सापडल्यानंतर इथे ग्लिचमध्ये येऊन आपण ग्लिचमध्ये हुडकू शकतो. तर त्याशिवाय आपण सर्च देखील करू शकतो. त्यानंतर हा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्या पहिल्या बीटपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन आपल्याला इथे लाईट ह्या सेक्शनमध्ये METEOR मेटोर नावाचा इफेक्ट आपण इथनं सर्च करून घ्यायचा आहे.
तर ते ॲड झाल्यानंतर नाही त्याची लेंथ कमी जास्त काही देखील करायचं नाही, जेवढं आहे तेवढंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सगळे बीट्स देखील बीट नाही आपले इफेक्ट्स देखील ॲड होऊन जातील. बीट अगोदरच ॲड झालेत मित्रांनो. सगळे इफेक्ट ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन ॲड झाल्यानंतर ना आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन मी जो टेक्स्ट लिहिलेली PNG दिलेली आहे ना त्याला ॲड करून तुम्हाला कुठे हवा आहे तिथे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर आपल्याला इथंच हवा आहे इथं सेट करून घेऊया. त्यानंतर इथे आपल्या जो इफेक्टमध्ये येऊन जो आपण डायमंड झूम नावाचा इफेक्ट ॲड केला आहे ना त्याला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट केल्यानंतर ना तुमच्या जी कॅरी आहे ना त्याला देखील हा इफेक्ट ॲड होऊन जाईल. जर तुम्हाला तिथे ॲड करायचं नसेल फक्त मेन व्हिडिओला सिलेक्ट करून टाकायचे. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ आहे ना बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी इथे जर तुम्हाला क्वालिटीमध्ये सेव्ह करायचं असेल तर इथे AI UHD वरती क्लिक करून रेझोल्युशन 1080p त्यानंतर फ्रेम रेट 60 त्यानंतर बीट रेट 20 ठेवून एक्सपर्टवरती क्लिक करून टाकायचं. अशा प्रकारे सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक केल्या आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह आरामात सुरू होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग मध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.